जागतिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत आज मोठं परिवर्तन झालं असून कुठलंही एक सत्ता केंद्र अस्तित्वात नाही। अशा वेळी सर्व देशांमध्ये नैसर्गिक स्पर्धा निर्माण झाली असून त्यात भारताला पाय रोवून उभं राहण्याची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित लिट फेस्ट या साहित्य महोत्सवामध्ये डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावर त्यांनी युवराज मलिक यांच्याशी संवाद साधला। अशा बहुध्रुवीय जगात आपल्याला अत्यंत सजग राहावं लागतं। प्रत्येक देशाशी प्रत्येक मुद्द्यावर सहमती होईलच असं नाही। अशा वेळी केवळ देशहित बघून धोरणं ठरवावी लागतात, असं जयशंकर यांनी सांगितलं। भारत बदलत्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये राष्ट्रहिताला प्राधान्य देऊनच आपली समीकरणं आखत आहे, असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं। भारत विकसित राष्ट्र होईल त्यावेळी $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा सरकारचा संकल्प असून त्या दिशेनं पावलं टाकली जात आहेत, असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय। मुंबईत सुरू असलेल्या जागतिक हिंदू आर्थिक मंचावर ते आज उपस्थित होते। विकसित भारतासाठी प्रशासन, उद्यमशीलता आणि नवोन्मेष या विषयांवर त्यांचं मुख्य भाषण झालं। आधीच्या सरकारच्या काळात धोरणं आखण्यातल्या असमर्थतेमुळे आलेल्या अडचणीतून मार्ग काढत गेल्या 11 वर्षात सरकारनं विकसित भारताच्या स्वप्नासाठी देशाला तयार केलं आहे, असं गोयल म्हणाले। सरकारनं अनेक क्षेत्रांवरचं सरकारचं नियंत्रण कमी करत खाजगी क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिलं आहे। काँग्रेसच्या काळात अनेक दशकं आर्थिक धोरणं कमकुवत असल्यानं देशाचं मोठं नुकसान झालं, अशी टीका त्यांनी केली। या जागतिक हिंदू आर्थिक मंचावर जगभरातले उद्योजक, धोरणकर्ते आणि विचारवंत एकत्र आले असून भारताच्या सांस्कृतिक मूल्यांसोबत विकासाचा आराखडा तयार केला जात आहे।